गोमो माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. गोमो माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. दाव कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी. भगवा बोली फुलांचा ताटवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. सिंधुदुर्ग म्हटलं की हे गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. ज्यात या कोकणचीच नाही तर अगदी तेथील माणसांचे वर्णन सुद्धा दिसून येते. हाच कोकण जो म्हणजे निळाशार समुद्र, नारळी पोफळीच्या उंच उंच बागा, लाल लाल माती, फळांचा राजा आंबा, फणस, टप्पोरी करवंद या सगळ्यांची नावच नाही तर चव सुद्धा जिभेवर रेंगाळते. पुरातन कौलारू मंदिरे, गड किल्ले, विविध धार्मिक प्रथा परंपरांची एक निराळी खोबी. आणि येवा कोकण आपलोच असा अशी मालवणी हाक ऐकू आली नाही तर नवलच. हापूस आंबा आणि काजूमुळे जागतिक पातळीवर ख्यात कीर्त झालेला हा सिंधुदुर्ग जिल्हा, हापूस आंब्यांचा आगार असलेला देवगड आज पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. आंबा सोडून आज गुरुकृपेची गोडी चाखत होता. निमित्त होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे, जो दिनांक 7 एप्रिल 2024 देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांच्या स्वागत प्रित्यर्थ आदल्या दिवशीच श्री व सौ आशा अशोक शेळके या भाग्यवान उभयतांची वास्तू परम आनंदाच्या आस्वादाने परमपूज्य स्वामीजींच्या निर्गुण स्वरूपातल्या आगमनाने आतुरतेने सज्ज झाली होती. कार्यक्रमाचा मुख्य दिन उजाडला. धूमधडाक्यात भव्य मिरवणुकीने श्रींच्या पादुका कार्यक्रमस्थळी आणण्यात आल्या. सुहासिनी भगिनींनी त्यांचे मनोभावे औक्षण केले. नंतर श्रींची प्रतिमा व श्रींच्या पादुका संतपीठावर विराजित करण्यात आल्या. परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांचे पुरोहितांद्वारे वेदोक्त मंत्रघोषांनी षोडशोपचारे पूजन करण्यात आले. सुमधुर लयबद्ध मंत्रस्वर आणि यावेळी सुमारे 150 भाविक वैयक्तिक श्री पादुका प्रतीकांच्या प्रत्यक्ष पूजनाचा आनंद मनमुराद घेत होते. पूर्ण वातावरण भक्ती साधनेत अगदी सतेज झाले होते. सुमारे 2500हून अधिक भाविकांची गर्दी तप्त उन्हाच्या दाहातही शीतलता अनुभवत होती. हे सारे भाविक श्रीचरणी रममाण झाले होते. डोळ्यात साठवून ठेवावे असे हे सारे अविस्मरणीय सुखद क्षण होते साऱ्यांसाठी. यावेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन या सामाजिक उपक्रमाअंतर्गत गरजवंत शेतकरी बांधवांना सुमारे 40 फवारणी पंप व 500 आंब्यांच्या रोपांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला माननीय श्री नितेश राणे कणकवली देवगड आमदार, माननीय सौ प्रभू नगराध्यक्ष, माननीय सौ मिताली सावंत उपनगराध्यक्ष, माननीय सौ तन्वी चांदोसकर नगरसेविका असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या साऱ्यांनीच परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या संपूर्ण कार्याचा भरभरून गौरव केला. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार माननीय श्री पंकज बिराजदार यांनी प्रवचन सेवा केली. ते म्हणाले की जन्म आलिया एक, काही करावे सार्थक, ऐसे न करता निरर्थक, जन्मभूमी भार होई. मायेत गुंतून मोह बंधनाच्या पाशात अडकून या जन्म मृत्यूच्या येरझऱ्या करण्यात आपण आपले स्वस्वरूपच विसरून गेलो. पण आपल्या मागच्या जन्मांच्या सुकृतामुळे आज स्वतः परमपूज्य जगद्गुरु श्री हे सद्गुरू म्हणू लागले आहेत. आपण त्यांच्यावर जीव भाव ओवाळून टाकला तर आपल्या जन्माचे निश्चितच सार्थक होणार.
118 भाविकांनी श्रद्धाभावे उपासक दीक्षा घेऊन अध्यात्म मार्गावर आपले पहिले पाऊल टाकले. मग सारेच भाविक श्रींच्या पादुका दर्शनाच्या ओढीने रांगेतून पुढे जाऊ लागले. आसुसलेल्या नयनांनी पण शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी दर्शन घेतले. दर्शनानंतरचा आत्मतृप्तीचा आनंद साऱ्यांच्याच वदनी झळकत होता. तिन्ही सांज झाली व निरोपाची घडी आली. तसे भक्तगणांचे अंतःकरण जड होऊ लागले. श्रींच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करत साऱ्यांनीच परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांना निरोप दिला व परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांनी तेथून प्रस्थान केले. श्री गुरुदेव.